जय महाराष्ट्र मित्रांनो. तर नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये आल्यानंतर आहे ना, फिरायला सुरुवात होत असते इकडे तिकडे. तर आता मी आलेलो एक एकदम चांगला असा स्पॉट आहे, हॉटेल आहे मासोळी नावाचं. आणि तिथे आल्यानंतर आहे ना एक काही स्पेशल गोष्ट मला दिसली, ती आता तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल. तर ती आहे म्हणजे आता मी सिंगापूर मधून इंडियात आलोय, पण तरी मला वाटत नाही ना सिंगापूर आहे की सिंगापूर माझा काय पिच्छा सोडत नाही असं वाटतं मला. त्याचं कारण आहे तेवढं स्पेशल आहे. त्याचं कारण आहे तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल आता माझ्या पाठीमागे. तर हे आहे हे. तर मला कन्फ्युज झालोय मी आता नेमकं इंडियात आहे का सिंगापूर मध्ये. आणि मरलाईन आणि मला तरी वाटतं ना हे बघून सिंगापूर मध्ये जाऊन आणि त्या मरलाईन सोबत फोटो काढण्यापेक्षा हा एकदम स्वस्तात आणि मस्त आहे आणि एकदम छान पण आहे, सुंदर आहे. सेम आपला सिंगापूरच्या मरलाईनचा रेप्लिका आहे आणि हॉटेल पण खूप छान आहे. मी तुम्हाला दाखवतो हॉटेल वगैरे. आणि त्यांच्या इथे असलेले ते मालक आहेत, त्यांना त्यांच्याशी पण आपण चर्चा करूया की त्यांना कसं सुचलं की आपले मरलाईन वगैरे इथे ठेवा म्हणून. त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहे. ठीक आहे, चला तर भेटूया. तर नमस्कार मित्रांनो. तर हॉटेल तर एकदम खूप छान आहे आणि आपल्याला आता आपण डिस्कशन करतोय. आनंद गोरे हे आहेत आपल्या या हॉटेलचे मॅनेजर सर्व. तर त्यांना मला विचारायचं आपल्याला क्वेश्चन होता नाही का आपण सगळ्यांना बाहेर पडलेला की बाबा यांनी जो मरलाईन जो बाहेर उभारलाय ती कन्सेप्ट कशी त्यांच्या डोक्यात आली राईट, की कसं वाटलं त्यांना की का म्हणून मरलाईनच समोर ठेवायचं राईट. आणि त्याबद्दल आपण त्यांना प्रश्न विचारणार आहे की कशी तुम्हाला कल्पना कशी सुचली की मरलाईनच ठेवला पाहिजे किंवा नाही. आम्ही टँक बांधला होता आणि ही एक सिंगापूरची कल्पनाच आहे. हो ओके. तिथलीच कोणी गेलं होतं तिकडे पहिले विजिट करायला? आमचे शेठ गेले होते. ओके. तर त्यांची ती संकल्पना होती इथं करायची. म्हणजे त्यांना पहिलं तिथे आवडला तो. हा, आणि इथं कस्टमर पण आलं की फोटो वगैरे फोटो काढतात. ओके. म्हणजे जसं सिंगापूर मध्ये लोक जाऊन फोटो काढतात त्या मरलाईन सोबत, तसेच इकडे येऊन पण फोटो काढतात. हा. जसं आता मी पण चाललो होतो जस्ट इकडनं Okay. रोडने, तर मला तो मरलाईन दिसल्यानंतर मी कन्फ्युज झालो तर मी भारतात आहे की सिंगापूर मध्येच आहे. ओके. म्हणून मी खास करून आतमध्ये आलो आणि मी फोटो तर काढलाच मी, पण त्याचबरोबर म्हटलं जेवणाचं ट्राय करूया. जेवण अतिशय उत्तम होतं तुमच्याकडे. मासोळी थँक्यू. एकदम मस्त लागलं जेवण वगैरे. धन्यवाद. आणि अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन वगैरे द्यायची, तुमचं हॉटेलचं लोकेशन वगैरे सांगा पुढे काय हॉटेल जेणेकरून तुमची स्पेशालिटी पण सांगा. लोक या रोडने ज्यावेळी जाणार आहे, लोणावळा साईड आहे माझ्या हॉटेल लोणावळ्यातच आहे, तर मग लोकांना कसं इथं रिच आउट करता येईल तुम्हाला? आपलं स्पेशालिटी असेल की सी फूड कोकणी आहे, मालवणी सी फूड मध्ये फिश, पॉपलेट, सुरमई, क्रॅब, बांगडा, बोंबील असे भरपूर चांगले चांगले कोकणातल्या डिश आहेत. गावठी डिश कोकणातल्या. तर असे अनेक हे लोकेशन असं आहे की सेंटर पॉइंट लोणावळा इथून पुढे 3 किलोमीटर राहतो. मुंबईला जाताना 3 किलोमीटर पुढे अलीकडे सेंटर पॉइंट म्हणून मासोळी आहे. ओके. हा. आपलं आणि रोड टच हा रोड टच आहे. जो ओल्ड मुंबई पुणे आणि एक्सप्रेस इथंच हे होतो ना, सेंटर बनतो म्हणजे एक्झिट इथं होते एक्सप्रेसचा. मला तुम्हाला भेटूनही चांगलं वाटलं आणि तुमचा कन्सेप्ट खूप छान आहे आणि जेवण वगैरे तर एकदम अप्रतिम होतं. आणि त्याचबरोबर प्राइस पण तुमचे अफोर्डेबल वाटले मला. कारण मी शक्यतो हे जे टुरिस्ट स्पॉट बघतो ना, तर इकडे आवाचे सव्वा रेट लावलेले असतात, खूप रेट असतात. ते मला इकडे काही दिसले नाही. ते खास करून तर तुम्ही पण कोणी ब्लॉग बघत असणार तर नक्कीच इकडे या हॉटेलला तुम्ही भेट द्या. मासोळी म्हणून हॉटेल आहे
आणि रेट पण चीप आहेत, चांगले आहेत ठीक आहे. आणि डिस्काउंट पण ते थोडंफार करून देतात. तर नक्की भेट द्या. धन्यवाद दादा. थँक्यू.